नमस्कार. आज आपण करतोय चविष्ट अशी दुधीची भाजी मेथी दाण्यांचा वापर करून. मेथी दाणे आपण यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे आपल्या या भाजीला छान चव येते. आता आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे, जिरे मोहरी आपण टाकलेत. यामुळे मोहरी तडतडली की आपण त्यात हिंग टाकणार आहोत. मेथी दाण्यांमुळे आपल्या या भाजीला खूप छान स्वाद येतो. मोहरी तडतडली आपली. आता आपण यात हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकून लगेचच आपण त्यात कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्त्याची एक 5-7 पानं, छान तडतडू द्यायचा कढीपत्ता. छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाले ॲड करतोय. हळद, तिखट, मंद गॅसवर करायची ही सगळी प्रोसेस. मीठ, साखर, आलं लसूणची पेस्ट आणि छान आता हे सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे. आणि लगेचच आपल्याला दुधीच्या फोडी ज्या आहेत आपण ज्या बारीक बारीक करून घेतल्या होत्या सालवरची काढून, ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि दुधी यासोबत छान परतून घ्यायचं आहे. खूप छान अशी चविष्ट भाजी होते ही. स्पेशली डाएट करणाऱ्यांसाठी अतिशय छान भाजीचा प्रकार आहे हा. पाणी आपण टाकलं आहे थोडं, अर्धी वाटीच पाणी टाकलं मी छोटी. आणि आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत. छान शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला. एक 2 ते 3 मिनटातच पूर्ण पाणी, पाहू शकता पाणी त्यात काही शिल्लक नाही राहिलेलं. छान तेल सुटले. आता थोडा शेंगदाण्याचा कूट चवीपुरता टाकायचा, अगदी पाव चमचा, आणि परतून घ्यायची. आणि कोथिंबीर टाकायची. भाजी तयार आहे आपली, पाहू शकता. डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल असा अतिशय उत्तम उपाय आहे हा, म्हणजे उत्तम पर्याय आहे भाजीचा हा. छान भाजी लागते ही. भाकरी किंवा पोळीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.